साला ये दुख क्यों खत्म नहीं होता बे? साला ये दुख काय खत्म नहीं होता बे? गाईस पूर्ण तयारी चालू आहे आणि थोड्याच वेळानंतर आपल्या बाप्पाची स्थापना होईल लवकरात लवकर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमस्कार भावांनो आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता आपल्या ब्लॉगची सुरुवात होते रात्रीची 12 ते 1 वाजेला आणि आपण गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे बघू शकता. आपण बाप्पाची सजावट करतोय आणि आपले भाऊ आर्टिस्ट भाऊ हा एक आणि तो एक आणि बाकीचे सगळे मंडळातली मुलं पळून गेले घरी आणि आम्हाला इथं झोपावं लागतं. तर आम्ही आता आपल्या बाप्पाची सजावट करतो बघू शकता. तर गाईस आपण आणले मूर्ती दगडूशेठची आणि आपण पूर्ण त्याला लुक देतोय दगडूशेठचं बघू शकता. आपले आर्टिस्ट भाऊ दोघीच्या दोघी पूर्ण प्रयत्न करताय त्यांना चांगल्या पद्धतीने सजवायची. पूर्ण तयारी झालेली आहे आपली आता आणि थोडं राहिलेलंच आहे अजून. अरे कहना क्या चाहते हो? परंतु किती वाजता अजून सांगता नाही येत. काय रे भाऊ किती वाजतील रे अजून? आता रात्रीचे वाजलेत भाऊ. किती वाजतील रे अजून? किती वेळ लागेल? किती नाही सांगता येत. तो बोलतोय की नाही सांगता येत. 2 किंवा 3 पण वाजू शकता. अजून भरपूर काम बाकीच आहे. जोपर्यंत काम फायनल होत नाही तोपर्यंत आम्ही झोपत नाही आणि आपण डायरेक्ट सकाळी झोपू. बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आपण बाप्पाची पूर्ण तयारी करतोय पूर्ण सजावट करतोय बघू शकता. चला तर मग आता बाप्पाची पूर्ण सजावट करून घेऊ आणि आपण भेटू सकाळी. तोपर्यंत गुड नाईट. हे गुड मॉर्निंग गाईस. आणि सगळ्यात आधी तर तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता घरी आलो होतो आणि आंघोळ वगैरे झाली आणि आता जाऊ मंडळात. आपलं मंडळाचं काम पण संपूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि मूर्तीचं काम चालू आहे. आज गणपती बसणार आहे आणि रात्रभर काम करून सुद्धा आपलं काम कंप्लीट झालं नाही गणपती सजवण्याचं. तर आता पुढं काम करताय अजून आणि आपण आता तिथं जाऊ आणि बघू काय करताय ते गणपती सजवताय की नाही. तर गाईज बघू शकता आपली मंडळात एंट्री झालेली आहे आणि आपल्या गावात आज बाजार पण आहे बघू शकता बाजार. आणि आपले पोरं सजावट करताय मूर्तीची. आम्ही रात्रभर 2 ते 3 वाजेपर्यंत काम केलं तरी सुद्धा कंप्लीट झालं नाही आणि आता ते करताय सकाळी येऊन मस्त चांगल्या झोपा काढून येता. मग आम्ही बघा म्हणजे आम्ही 2 वाजेपर्यंत जेवढा देतो तिथं 8 वाजेपर्यंत म्हणजे रात्री काम करत होतो ना आम्ही. बाबा काय काम असतं तुमचं? आता बायकांचं नाव झालं का? काय रे बघू शकता आपले दगडूशेठ गणपती. हा पंढर बघा नको रे काय नको बोला रे. पूर्ण मूर्तीचं डेकोरेशन चाललंय आपलं आणि कधी कंप्लीट होईल काय माहिती. संध्याकाळीपर्यंत होईल ना भाऊ? संध्याकाळीपर्यंत होईल. हा 1 तासात कंप्लीट होऊन जाईल. हँडवर्क चालू आहे. हँडवर्क. गाईज आपल्या मुल्लेर गावाचा बाजार बघू शकता आणि पूर्ण गिची थोडं तिकडं दुकान सरकून घ्यायचं बरं का.
हे इथलं चढायला जागा ठेवायची फक्त ते. तर चला आता मूर्तीची सजावट करून घेऊ लवकर आणि गणपती बाप्पा आपले आलेले आहेत. चला मग भेटू आता पुढं. गाईच भेळ खाऊन घ्या. आम्हाला बी खाऊ द्या. सगळे काम करून करून थकलेत, आता भेळ खात आहेत सगळे. गाईच एवढं सॅड कामावर बसलोय माहिती आहे का तुम्हाला? हवा तुम्हाला दाखवतो बघा. माझी चप्पल, त्यामुळे एवढं सॅड बसलोय मी. सकाळी पण त्या तिथून कोरून काढली आणि आता पण तिथं पडलेली खात नाही, का कलर मारला गेला आहे. काय हाल झालं चप्पलची. ओळखू शकत नाही मी माझ्या हे बघा. चप्पलला. माझी स्वतःची चप्पल मला ओळखू येत नाही, पुरी 30 रुपये. त्यामुळे एवढं सॅड बसलोय मी. पुरी विचार करतोय पाण्यामध्ये आता चालतं, कोरडं बी चालते. गणपती बाप्पाला त्याचं सांगतो पाऊस पाड थोडं अर्धा एक तास. माझ्या मला तिकडे मांग बस अरे. कोणी पण येऊन चप्पलवर पाय ठेवतोय. मला उंदराव सण बोला. मुलगी खडू बोला. एवढी खराब झाली माझी चप्पल. सकाळी पण तिथून कोरून काढली मी आणि आता परत खराब झाली. बड़ा सर क्या दुआ उधर बोला. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. बघू शकता आपला मुल्लेरचा बाजार, आपल्या गावाचा बाजार बघू शकता. गाईस पूर्ण तयारी चालू आहे आणि थोड्याच वेळानंतर आपल्या बाप्पाची स्थापना होईल लवकरात लवकर आपल्या मंडळात. तर चला बघूयात आता काय काय करतायत. हे बघा तयारी पूर्ण झालेली आहे आता आणि थोड्याच वेळानंतर आपल्या बाप्पाची आता स्थापना होईल. चला मग भेटू आता पुढे. गाईस चला आता पूर्ण तयारी झालेली आहे आणि आपले पूजेसाठी मामा ते आलेले बघू शकता. पूजा चालू आहे तिकडं. कोण अरे मूर्ती लवकर दादा तयक तयक नाचे गणपती. उमा शंकर देव भीमा शंकर देव कौतुक पाहती. जय देव जय देव दर्शन प्रेमान प्रेमान गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे बघू शकता तुम्ही. हे बघा आपल्या गणपतीची स्थापना झालेली आहे बघू शकता. बघू शकता आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती. तर गाईस अंधार झाला, गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि चालू आता बाप्पा आपल्यासोबत 10 दिवस राहणार आहेत. आपण बाप्पासोबत 10 दिवस राहणार आहेत आणि आपण इथंच झोपतो. आपले बाकीचे मंडळी झोपले आहेत आणि ते बाकीचे मंडळी घरी राहत आहेत. अध्यक्ष दादा काहीच झोपायला येत नाही. अध्यक्ष दादा काय बोलणार? आपल्या बाप्पाचं आगमन झाले त्याबद्दल काय बोलणार? कशी वाटली मूर्ती तुम्हाला? एक नंबर
आणि उद्याचा प्रोग्राम वगैरे काय? अरे थांब ना मला काही याला बी झोपायला जागा करून दे तेवढी. हा, तू इकडे झोप उघड्यावर, तिकडे ओट्यावर जा. इकडे मग काय म्हणजे तुम्हाला उठायला कोणी नको, तू उठवायला. झोप. बर गाईज बघू शकता आपले दगडूशेठ मूर्ती. हे बघा ते आपले बाकीचे बंटर झोपताय. आता आपण पडदा बंद करू आणि झोपून घेऊ. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा आणि झोपून घ्या. गुड नाईट.